Welcome to Sun Seed Vlogs. Like, subscribe and follow for more. नवरा मला मदत करतो. ती ना ताशी लवकर आवर उशीर होते म्हणून आले होते तर होय. काय सांगायचं आता. मला आवडतं तू एक हिरो बागी तुझे समोर सारे झिरो दिलं तुलाच नाही तर बस का गॅस कधीच चालू करायला लावलाय नाही अजून तापायला नकोय. एका पपईला हे लावून काय कागद कॉन्सन्ट्रेट इथं चिटकली नाही थांबा नको नको भाजू दे नाही भाजू द्या चिटकली सांगतोय तरी पण ऐकत नाही भाजायला नको का थोडी तरी चिकटली बघा कुठे चिकटली हे बघ घडी झाली तिला काय नाही अशी कशी भाजल आता ती नीट भाजती बरोबर कधी नाही वळण डोळे इचकत पळ अशी करायची अशी तर माझ्या नवऱ्याची नुसतं उलट नाही घेऊन बसलाय नवरा माझा भाजायचं सोडलं दाबा बाजू द्या दाबू नका दाबल्या फुगत नाही चपातीला भाजताना तिला हलका हाताने फिरवायची असते हलक्या पलटी करायची नवरा माझा मदतीला आलाय मला स्वयंपाकात कधीच्या काळी आज कामाला भार दिला भूक लागली म्हणून मदतीला आलाय पण आलाय तो आलाय जाऊ द्या येऊ द्या झाली का काय झाली झाली का काढायला आली का काढा की काढा कशी काढायची डायरेक्ट ते जाळीत ठेवा ना फुगत नाही पोळी चपाती पचावणारा माणूस चांगला पाहिजे त्यासाठी पचावणार समजलं बघितलं चांगला माणूस त्याच्याचेनेच होत नाही म्हणते पोचवणार दाखवू का तुम्हाला ही पोळी पचवून दाखवू का डावरा आहे का मी शायनिंग मारते उलट्या हाताने चपाती भाजते ठेवायचं ते उलट नाही ना कापती करू त्याने असे केलं ना की फुकती चपाती जळली वास यायला लागला हो वाचेल कुठे जायला उगाचच नवऱ्याला माझ्या सरका झाले जा मग बघ किती मदत केली दोन चपात्या भाजू लागली ती मदत केली का काय हो काय हे तू उचलत नाही सगळं पायाखाली येतं मग बाटली पडली काय तुला उचलायला नाही आली का हो ना काय सांगायचं हात परत तिकडे लावला की परत तिथं हात लावला असं म्हणायचं लई ही कचडी माझा नवरा इतका शुद्ध आहे आता काय सांगायचं तुम्हाला गचडी. स्वतः किती शुद्ध आहे ती बायको एक दिवस गेली माहेराला ना की जी वस्तू तिथं पडली तिथंच पडणार म्हणजे जगात शुके ब्रह्मज्ञान स्वतः करून काही नाही फक्त बायकोसाठी बायकोला कसं काम लावायचं बायकोला कसं काम लावायचं फक्त नवऱ्याला माहितीये बाकी काही नाही ही तर पाठवलं तिथं तर बायका आहेत ना समर्थ कशाला नवऱ्याने मध्ये केलं पाहिजे घरात मग का केलं पाहिजे मग मध्ये का करायला पाहिजे मी जातो तुझं तू कर बरोबर आहे ना जेवढं केलं तेवढं बरं आहे माणसांसाठी तेवढं केलं तेवढं बरं आहे नवऱ्यांसाठी मग करते ते आम्ही कुठं काय बसतोय बायका तोंड बोर करून बोलायची काही गरज नाही मग बायका काय बसतात का हा चालूच असायचा दिवसभर हात पण त्यांना वाटतं की काय घरात बसून काय करताय त्या असं आहे नवरे लोकांचं घरात असलेल्या बायकांना काही काम नसतं एवढंच म्हणा काय करते दिवसभर
माहिती तुला फार नसत. मी जाईपर्यंत डबा झालेला असतो, फक्त कपडे आणि भांडे राहिलेले असतात. एवढे राग कधीच लागतो तुला असं म्हणून मोकळी म्हणाल हे नाव रे. हो मग बरोबरच आहे. अर्धा टाइम तर तुमचा त्या मोबाईल मध्ये जात असतो. अगं बाई जर तुम्ही बघितलं ना हा मोबाईल घेतलेला. दिवसभर तर त्या मोबाईल मध्ये असतो हा, तुमचा. हा, हा. एकच सिरियल मी अख्ख्या ह्याच्यात एकच सिरियल बघते मी. एकच सिरियल सांगते कोणाला सांगते त्यांना माहिती का? एकच सिरियल. ते येतात का तुला बघायला? हो मी एकच बघतो serial रोज बघते, रोज एकच. समोर रोज समोर मी बघतो. हो ते नाही बघत. रोज काय तुम्ही घरी असता का तेव्हा बघायला? मग काय बघ फुगवली. नाही. हा मग उघड्याच्याने नाही फुगत. मी तुम्हाला ते सांगितलं. त्यांनी मला पचवलेली चपाती आवडत सुद्धा नाही. मी हवा 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 हवाई हवा हवाई. उघड्याच्याने चपाती फुगत. चला झालेली आहे चपाती बघा. हिने पचवली फुगवली. हा फुगवली. फुगवली. हवा वरून फुगवली. दादा अरे आता होते की नाही काय चपात्या? काय किती झाल्या? राहिले दोनच राहिले. चल बाकीच्या कर तू. झालं माझं. बघितलं या अशा अर्धवट कामं करणार आहे नवरे. किती मी नावजलं आत्ताच नावजलं होतं ना. माझा नवरा मला मदतीला आलाय. मला पण माझं आवरायचंय. मला पण तयारी करायची. असंच असतं नवऱ्यांचं. अहो नुसतं दाखवायचं बाबा नवरा माझा किती मदत करतो. मला तुम्हाला सांगू का कोण पाहून आली ना माझा नवरा माझा लय मदत करतो असं त्या लोकांना दाखवायचं बाबा किती नवऱ्याचा हिला मदत करतोय. आता काय करतो हे नाही सांगितलं हिने. मग मी सांगितलं माणसं होतं ना. आल्यावरती आत्ताच करायचं. सांगितलं. दिखावा नाही करत आम्ही. आत्ता सांगितलं दिखावा होतं ना नाही तुम्हाला मी करत. जे की काय माझा असतं नवरा ते मला मनापासून मदतीला आला की करतो. जुनं चपाती भाजली की निघाला. 4 चपात्या झाल्या म्हणती 2 चपात्या. हा दोन चपात्या भाजल्या की निघाला नवरा. झालं नवऱ्याचं काम. काय ते बिग बॉसला बघायची गरज आहे? घरात जा माझा नवरा बिग बॉसच्या वरती भांडतोय. हा काय त्या बिग बॉसला बघायची गरज आहे का? नवऱ्याला काय सिरियल आवडते तर बिग बॉस. म्हणजे भांडायला आलं पाहिजे ना, म्हणून सारखं ती बिग बॉस बघत राहणार. चला जाऊ द्याच. झाली माझी चपाती आता एकच राहिली. तसा माझा नवरा चांगला आहे. कधी कधी लागतो भांडायला. तोंडावरती नावं गेला की डोक्यावर चढते. त्यापेक्षाही ना भांडायचं म्हणजे तिथे भांडायला. कसं असतं संसारात थोडंफार चालतं. थोडंसं भांडणं थोडंसं प्रेम त्याशिवाय पण संसाराला गोडी येत नाही. बरोबर आहे ना? तर चला झाले माझं काम. भेटूयात नंतर. बाय बाय.